तुम्हाला 1910च्या टायमिंगला भूतकाळात परत नेण्यासारखी ही जागा आहे। माझे पंजोबा हे त्यांच्याच वाड्यात राहत होते 1800च्या टायमिंगला। हा, खोकला झाल्यानंतर अनेक जण येतात आणि क्लिअर सूप पिऊन जातात। क्रंचीनेस करता ती भज्यांची पिल्लं घालायची। रात्रीचं तयार केलेलं मटेरियल की जे उरलंय ते दुसऱ्या दिवशी सकाळी विकायचं। आजही काही विशेष फारशी परिस्थितीत फरक नाहीये। लेफ्टओव्हर वापरत नाहीत लोक केव्हा तरी 15 दिवसांपूर्वी तयार करून ठेवलेलं फरसाण। इथे तुम्ही जर बघाल तर या मिसळसोबत लाल तरीचा रस्सा दिला जात नाही। हा तुम्ही जर जवळून बघाल तर हा ग्रीन कलरचा रस्सा आपल्याला मिसळसोबत दिला जातो। सो दॅट्स इट, दिस इज मिसळ। आम्ही त्याला पूर्ण अन्न म्हणतो। एवढ्या पुण्यामध्ये मिसळ पण या अशी मिसळ 1910ला जेव्हा चालू झालं होतं 1910ला त्यावेळेस या मिसळची किंमत हेलो, वेलकम टू वीडियो फ्लेक्स। तो आज हम आए मिसळ। अरे ये रिकॉर्ड नहीं करना था। आप मुझे यहाँ पे मिसल खाने लेके आए हो और आपने डायरेक्ट होस्टिंग ही चालू किया। चलो मिसळ खाने चलते हैं। तर नमस्कार, मी गीतेश आणि ही आहे मीनल। तर मीनलचं एक इंस्टाग्रामला मोठं पेज आहे, यूट्यूबला सुद्धा तिचं मोठं काम आहे। प्रॉमिस ऑफ टेस्ट म्हणून तिचं पेज आहे आणि ती आज आपल्याला घेऊन आली आहे वैद्य उपाहारगृहाला। जवळपास 1910 पासून सुरू झालेलं हे वैद्य उपाहारगृह आणि तिथे आज आपण मिसळची चव घेणार आहोत। चला। अंदर एक मिसळ पाव। तर मिसळ आपल्या पुढ्यात आलेली आहे आणि आपल्या सोबत जे वैद्य उपाहारगृह तुम्ही इथे बघितलं 1910 पासून जे पुणेकरांना मिसळ खायला घालते जे सर्व आहेत, तर ते जोशी सर आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। नमस्कार, आपलं स्वागत आहे। तर व्हिडिओ फ्लिक्स आपलं पेज आहे ज्याच्यामध्ये आपण फूड कव्हर करत असतो आणि मिसळ आपण बऱ्याच ठिकाणी खाल्ल्यात आणि तुमच्यापर्यंत देखील पोहोचवल्यात। पण ही जी पुण्यातली 1910 पासून सुरू असलेली मिसळ आहे तर त्या मिसळ आपल्या समोर आहे। तर काय सांगाल या मिसळबद्दल? या सगळा माहोल जो आम्ही आता बघितला, लाकडी टेबल्स आहेत, आरसे आहेत, म्हणजे तुम्हाला 1910च्या टायमिंगला भूतकाळात परत नेण्यासारखी ही जागा आहे। मिसळ हा शब्द जो काही आहे तो शब्दच इंडिकेट करतो की इट्स अ मिक्स। मग कोण कोण काय मिक्स करेल, प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी, आणि भारतात क्रिएटिव्हिटीला काही मर्यादा नाही। याची सुरुवात जी काही झाली म्हणजे आमच्या मिसळची नाही, एकूण मिसळची, ही लेफ्ट ओव्हर फूड मधनं झाली। म्हणजे काय व्हायचं की बटाट्याची भाजी असायची की जी बटाटे वड्याकरता केलेली असायची आणि तेवढे वडे विकले जायचे नाही। मग भज्यांचा चुरा असायचा, म्हणजे भजी तयार करताना जे बेसन कढईत पडतं ते बेसन भज्याचा चुरा, त्याला पिल्लं म्हणतात। ती पिल्लं असायची, जेवायला मटकीची उसळ केलेली असायची, हे एकत्र करायचं, क्रंचीनेस करता ती भज्यांची पिल्लं घालायची आणि खायचं। इट टेस्ट नाईस आणि स्टमक फिलिंग। म्हणून पुण्यातल्या त्या काळच्या काही रेस्टॉरंट्सनी, म्हणजे त्या काळात रेस्टॉरंट्सच फार कमी होती। आय एम टॉकिंग 1910, म्हणजे जवळपास 100 वर्ष मागे जातोय आपण। अशाच पद्धतीची मिसळ, म्हणजे आमच्या मिसळसारखी नाही, मी जी लेफ्ट ओव्हर कॅटेगरी मिसळ सांगितली त्या पद्धतीची मिसळ तयार करणारे आणि विकणारे एक जोगळेकर म्हणून होते आणि त्यांचं हॉटेल हे जिजामाता बाग आहे तिथं होतं। आणि त्या काळामध्ये STचा तो रस्ता होता, NH4 जो काही आहे पुण्याहून कोल्हापूरला जाणारा, तो तिथनं जायचा। आम्ही त्यांच्याच वाड्यात राहत होतो, म्हणजे माझे पंजोबा हे त्यांच्याच वाड्यात राहत होते 1800च्या टायमिंगला। हां, आणि त्यामुळं त्यांना त्यांची बरकत बघितली, त्यांचा ग्रोथ बघितली आणि त्यांना वाटलं की आपण हॉटेल चालू करूया। सो दे टेकन अप दिस स्पेस ॲज अ रेंट फ्रॉम 1910 अँड दे स्टार्टेड मिसळ। फक्त त्या जोगळेकरांच्या बाबतीत किंवा संतोष भुवनच्या बाबतीमध्ये जो काही एक लेफ्ट ओव्हर तयार होण्याच्या करताचा क्रायटेरिया होता तो आमच्याकरता नव्हता। त्यांच्या इथं जवळपास वसंत टॉकीज जे काही आहे ते, रतन नावाचा टॉकीज आहे होतं पूर्वी, मिनर्वा,
अशी थिएटरं होती की जिथं नाटकं व्हायची, ती नाटकं रात्रीची असायची, त्यांना त्याच्याकरता पब्लिक यायचं आणि त्या काळातल्या नाटकाचा इंटरवल हा अर्धा तासाचा असायचा, कारण सेट अख्खा बदलायचा असायचा. त्यामुळं नाटकाच्या करता रात्रीचं तयार केलेलं मटेरियल की जे उरलंय ते दुसऱ्या दिवशी सकाळी मिसळ विकायचं. हा जो काही त्यांचा ॲडव्हान्टेज होता तो आमचा नव्हता, कारण आमच्या जवळपास कोण नाही थिएटरवाला. पण आमच्या जवळपास म्हणजे हा जो समोरचा रस्ता आहे, या रस्त्यानं दूधवाले, भाजीवाले आणि कष्टकरी लोक जायचे आणि तिकडं त्यांना मिसळ हा पदार्थ खायची सवय होती. तसाच पदार्थ इथं 100% ताजा जर तयार करून विकला तर लोकांना आवडेल. या उद्देशानं त्यांनी संपूर्ण ताजी मिसळ तयार करायला सुरुवात केली. आजही काही विशेष फारशी परिस्थितीत फरक नाही आहे. लेफ्टओव्हर वापरत नाहीत लोक. केव्हा तरी 15 दिवसांपूर्वी तयार करून ठेवलेलं फरसाण, माझ्याकडची शेव जी काही आहे किंवा चिवडा जो काही आहे हा सुद्धा आज सकाळी गेलेला आहे. म्हणजे टोटल या प्लेटमध्ये आलेल्या सगळ्या वस्तू आज बनलेल्या. एव्हरीथिंग. ओनली दॅट याच्यामध्ये तांबडं तिखट नाही आहे, हिरवी मिरची आहे, ती पण आज सकाळीच ग्राइंड केलेली आहे. यामध्ये सुकं खोबरं नाही आहे, ओलं खोबरं आहे, तेही आज सकाळी ग्राइंड केलेलं आहे. यात आलं आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे. सो एव्हरीथिंग इज डन टुडे. म्हणजे मसालासुद्धा आम्ही आजच तयार केला आहे. सो दॅट्स इट. दिस इज मिसळ. आम्ही त्याला पूर्ण अन्न म्हणतो. म्हणजे या प्लेटमध्ये आलेली प्रत्येक गोष्ट ही फ्रेशली प्रिपेअर्ड आहे आजच्या आज, म्हणजे इवन फ्रॉम फरसाण. ट्रू. आणि इथे तुम्ही जर बघाल तर या मिसळसोबत लाल तरीचा रस्सा दिला जात नाही. हा ग्रीन कलरचा रस्सा आपल्याला मिसळसोबत दिला जातो, बरोबर ना सर? तर याच्याबद्दल काय सांगा? बेसिकली लाल मिरची जर दररोज खाल्ली, म्हणजे लाल तिखट जर दररोज खाल्लं तर ते पोटाला बाधतं. बरोबर. पोटाला बाधतं म्हणजे अल्सर होतात. आणि माझ्याकडचं जे गिराईक आहे ते 100 वर्षांपूर्वी पण आणि आजही 10-20% ही दररोज मिसळ खाणारं गिराईक आहे. 1968 पासून खातो मिसळ. आणि तेव्हा कितीला होती मिसळ? 60 पैसे. आणि त्या चवीत आणि या चवीत काय फरक पडतो? काहीच नाही. शेजारीच राहतो, 3 वाडे सोडूनच राहतो. 58 वर्ष झाले तिथे राहून. दोन्ही शेजारी जातो. म्हणजे पुण्यामध्ये कसबा पेठेत एकदम फेमस. कसबा पेठेमध्ये जेवढे कोणी नगरसेवक, आमदार, आता 2 वर्षापूर्वी हे रवींद्र धंगेकर इथंच बसून मिसळ खाल्लेली. तेव्हा ह्यांचे मिसेस होतं कशा होते ते मला नाही सांगता येतं. मी जातीने कुंभारवाड्यातला, पण आमचे वडीलसुद्धा पूर्वी यायचे. अच्छा. आणि वडिलांनी मला बोटायला धरून घ्या वायद्याची मिसळी. एवढ्या पुण्यामध्ये मिसळी, पण या असे मिसळ यांचे कामगार काय पॉशमध्ये एक नंबर. अजिबात घाणेरडेपणा ह्या मालकाला अजिबात सहन नाही. त्यांच्यापासूनच ह्या त्यांना त्रासदायक जर होणार असेल तर माझा धंदा चालणार नाही, हा थॉट माझ्या पंजोबांचा होता. त्यामुळं त्यांनी लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची वापरूया. आणि मग जर हिरवी मिरची वापरायची तर पातळ भाजीच्या वरच्या तेलाच्या तवंगाला लाल रंग येणारच नाही, तो हिरवटच येणार. आणि ही जी प्लेट बनते त्याच्यामध्ये सुरुवातीपासून काय पडतं? पोहे, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, हे 3 लेयर असतात. त्या 3 लेयरच्या वरती आपण पातळ भाजीचा लेयर देतो आणि त्यावरती क्रंचीनेस करता शेव चिवडा देतो. आणि ॲक्च्युली क्रंची लागते. इवन जो पोह्याचा चिवडा त्याच्यात टाकलाय तो जरी सॉगी झाला तरी पण जी शेव आहे ती त्याला टेक ओव्हर करते आणि तुम्हाला क्रंचीनेस त्याचा लागतोय. डेफिनेटली. आमच्याकडची पार्सल बांधून घेतलेली जी मिसळ आहे ना, ती 7-8 तासानंतर लोकांनी खाल्ली. समजा बांधून घेतली आणि ट्रॅव्हलिंगला गेले आणि 4-5-6 तासांनी त्यात शेव चिवडा एकत्र बांधलेला असतो. परंतु त्यात जे काही बटाटा आणि मटकीचं त्या शेवेला मॅरिनेशन होतं ना, टेस्ट ऑसम. आणि अनेकांना ती पर्टिक्युलर चव आवडते, त्यामुळे ते पार्सल तसंच घेऊन जातात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता ही जी मिसळ आपल्या समोर आली ती 100 रुपयाला मिळते, बरोबर? सुरू झालं होतं तेव्हाच काय किंमत होती? 1910ला जेव्हा चालू झालं होतं, 1910ला
त्यावेळेस या मिसळची किंमत 12 पैसे होती. 2 आणे म्हणायचे. आणि त्या 2 आण्यामध्ये मिसळ आणि पाव नव्हता, 2 पुऱ्या होत्या. अच्छा. आणि इव्हन आता पण तुम्ही बघाल तर इथे पाव दिला जात नाही, इथे ब्रेडच दिलं जातं. त्याला कारण आहे, पाव हा साधारणपणे माहीत नाही मला, पण पाव हा शब्द पोर्तुगीज आहे. बरोबर. आणि पोर्तुगीज गोव्यात होते राईट. आणि मुंबईमध्ये इंग्रज होते. आणि ब्रेड हा इंग्रज शब्द, इंग्लिश शब्द, ब्रेड स्लाइस. पुण्यामध्ये ब्रेड हा 1930च्या सुमारास आला. म्हणजे जेव्हा आपली मिसळ सुरू झाली तेव्हा त्यानंतर एक 20 वर्षांनी. बरोबर. तरी सुद्धा आम्ही ठेवत नव्हतो. आपण पुरीच ठेवत होतो. आपली पुरी होती 42-43 पर्यंत. ओके. 42-43 मध्ये आपण स्लाइस ठेवायला लागलो. स्लाइस किंवा ब्रेड लोफ हा ब्रिटिश इन्फ्लुएन्स आहे आणि पाव जो काही आहे गोवन, तो गोवन इन्फ्लुएन्स आहे. आणि तो आपल्याकडं 60 नंतर आला. 60 पर्यंत आपल्याकडं पाव हा म्हणजे इराण्याच्या कॅफेमध्ये किंवा इराण्याच्याकडं बन होता, पाव नव्हता. बन. सो बन इन्ग्रेडियंट सेम, फक्त प्रेझेंटेशन वेगळं. इराणी हे बनवाले आहेत, इराणी टर्की बनवाले आहेत, पोर्तुगीज फ्रेंच पाववाले आहेत आणि ब्रिटिश स्लाइसवाले आहेत. मग आपण जर आता पुरीच कंटिन्यू केली असती तर काय वाटतं तुम्हाला आज रिस्पॉन्स काय असतं? मॅनपॉवर नाही रे ॲक्च्युअली. म्हणजे पाव तयार करण्याकरता लागणारी मॅनपॉवर तिथं, तेवढीच मॅनपॉवर इथं 2 पुऱ्या करण्याकरता लागते. बरोबर. पुरी हा ताजा हेल्दी प्रकार होता, परंतु त्याची रिप्लेसमेंट पाव आली. वी ॲक्सेप्टेड इट. अँड माझ्याकडे मॅनपॉवर जेव्हा असते तेव्हा मी पुरी ठेवतो. हां, म्हणजे इथे आता पण मिळते. ठेवतो, फक्त माझी मॅनपॉवर हा मेजर या व्यवसायाला प्रॉब्लेम आहे. तू ट्राय कर आणि कशी वाटते ते मला सांग. आता गप्पांच्या नादात मी मिसळ ही विदाऊट ब्रेड ट्राय केली आहे. खूप हे अरे मस्त लागली. याला पातळ भाजी गरम दे. आणि जोशी काकांसोबत मारलेल्या गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये अजून मजा आली. माझ्या पातळ भाजीचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो. खोकला झाल्यानंतर अनेक जण येतात आणि क्लिअर सूप पिऊन जातात, त्यांचा खोकला बरा होतो. तर हा इथला हिरवा रस्सा, जसं काकांनी सांगितलं की खोकला सर्दी झाल्यावर इथे लोक खास हा रस्सा पिण्यासाठी येतात. आणि खरंच ही चव जी आहे रस्स्याची, लाल रस्स्याची मिसळ बरीच खाल्ली, पण ही हिरव्या रस्स्याची मिसळ आज प्रथमच खाल्ली आणि टेस्ट खूप मस्त आली. आणि काकांसोबत बोलता बोलता गप्पांच्या नादात मिसळ देखील मी खाल्ली विदाऊट ब्रेड. आणि विदाऊट ब्रेड देखील त्या मिसळची चव खूप जबरदस्त लागते. या माहोलमध्ये बसून ही मिसळ खाण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. कारण तुम्ही ज्या दिशेला बघाल तर ते जुनं पण तुम्हाला इथे दिसेल.